महाराष्ट्राचं अधिवेशन विरोधी पक्षनेत्याशिवायच? होय, 8 डिसेंबरपासून राज्यात हिवाळी अधिवेशन सुरू झालंय. पण राज्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच असं घडतंय की दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेताच नाहीये. विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं, पण महाविकास आघाडीतल्या एकाही पक्षाला एकूण जागांच्या किमान 10% म्हणजे 29 जागाही जिंकता आल्या नाहीत. परिणामी शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसला विरोधी पक्षनेते पदावर दावा करता आला नाही. आज महायुतीचे सरकार स्थापन होऊन वर्षभर झालं. या दरम्यान झालेल्या कोणत्याच विधानसभेच्या अधिवेशनात विरोधी पक्षनेता नव्हता. मात्र यावेळी तर विधान परिषदेतलं विरोधी पक्षनेते पदही रिकामं आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपल्यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पदही रिक्त झालंय. आता विरोधी पक्षनेता असायलाच हवा हे बंधनकारक नाही, मात्र लोकशाहीचं तत्व मजबूत करण्यासाठी, सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी, सरकारच्या निर्णयांवर ठामपणे प्रश्न विचारण्यासाठी विरोधाचा आवाज मोठा असणं गरजेचं आहे. मात्र दुर्दैवाने महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशनही विरोधी पक्षनेत्याशिवायच पार पडेल असं दिसतंय.